या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक, परंपरा स्वाद की, माँ के हाथ की. आणि ऐकलं का, मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं दे. आणते. आई मला टोमॅटो केचप दे. मला शेजवान चटणी दे. मला पण दे. आणते. हे घ्या. पापड आणि तुमच्या आवडीचं लोणचं. हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी. वाह, पापड असा होता असा. छान आहे केचप. लोणचं तर लाजवाब. छान आहे शेजवान चटणी. खरंच तुझ्या हातात जादू आहे. पण ही जादू माझी नाहीये बरं का. ही जादू आहे रवी मसाल्यांची. आमच्या किचनचा खरा जादूगार रवी मॅजिक. थँक्यू रवी मॅजिक. आपल्या किचनचा जादूगार रवी मॅजिक. मुव्हिंग ॲस्पिरेशन्स, प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट जेनच्या 25 परिणामकारक कथांपैकी एक. वाचन सुधीर मोघे. निर्मिती द कॅटलिस्ट. व्यवस्था केंद्रित उद्योगाचा प्रयत्न. एनिकार फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, तारापूर, बोईसर. स्वराली मिलिंद सावे. फार्मास्युटिकल्सचं क्षेत्र खूप मोठं आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशन पासून फायनल प्रॉडक्ट पर्यंत जेवढ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात, तेवढा आपल्या उद्योगाचा विस्तार अधिक चांगल्या प्रकारे होतो. आपल्या उद्योगाला जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी करण्यासाठी स्वराली सावे सज्ज आहे. उद्योगाची पायाभरणी. जिद्द आणि चिकाटी असेल तर साधी सायन्स ग्रॅज्युएट असणारी व्यक्तीही औषधी निर्माण उद्योग उभा करू शकते, हे श्री मिलिंद सावे यांनी एनिकार फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या माध्यमातून सिद्ध केले. नाईलाजानं इंजिनिअरिंग ऐवजी BSc कराव्या लागलेल्या मिलिंद सावे यांनी 1981 मध्ये एका कंपनीत नोकरी स्वीकारली. पण तिथं त्यांचं मन रमत नव्हतं. त्यांना आवड असलेल्या केमिस्ट्री या विषयात काम करण्याची संधी देणाऱ्या एका औषध निर्माण कंपनीत ते असिस्टंट केमिस्ट म्हणून कमी पगारावर रुजू झाले आणि 4.5 वर्षात ते मॅनेजर बनले. अक्षरशः प्रसंगी वॉचमन म्हणून इनवर्ड एंट्री पासून स्टोअर, प्रोडक्शन, एक्साइज, मॅनेजमेंट असा अनुभव ते 4.5 वर्ष घेत राहिले. त्यानंतर प्रत्येकी 3-3 वर्षांच्या आणखी 2 नोकऱ्या केल्या आणि 1997च्या अखेरीस त्यांनी एनिकार फार्मास्युटिकल्सचा शुभारंभ केला. फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणून येणाऱ्या सगळ्या संकटांवर मात करत ते पुढे चालत राहिले. त्यांची पत्नी शर्मिला यांनी स्वतः नोकरी करत आपल्या पतीच्या प्रयत्नांना मोलाची साथ दिली. फार्मास्युटिकल उद्योगासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे FDA कडून मिळणारं अप्रुव्हल. टॅबलेट, कॅप्सूल आणि लिक्विड या 3 प्रकारात औषधांची निर्मिती होत असते. ज्या प्रकारचं औषध तयार करायचं असेल त्या प्रकारातील मॅन्युफॅक्चरिंग केमिस्टचा परवानाधारक असणं त्यासाठी गरजेचं असतं. स्वतः औषध निर्माण शास्त्राचा पदवीधर नसलेल्या व्यक्तीला या क्षेत्रातलं उद्योजक व्हायचं असेल तर त्या उद्योजकानं स्वतः हा परवाना प्राप्त करावा किंवा अशी परवानाधारक व्यक्ती त्या उद्योगात असायला हवी. मिलिंद यांनी स्वतःच हे परवाने मिळवायचं ठरवलं. पहिल्या नोकरीत असताना त्यांनी टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग केमिस्टचा परवाना मिळवला. दुसऱ्या नोकरीत कॅप्सूल आणि तिसऱ्या नोकरीत लिक्विडसाठीचा परवाना मिळाला. नोकरी करताना व्यवस्थापनाच्या परवानगीनंच ते अर्ज करत गेले
आणि हे परवाने त्यांना मिळाले. उधार उसनवारी आणि बँकांची कर्ज या माध्यमातून पैसा उभा करत त्यांनी आपला उद्योग उभारला. प्रारंभी काम पुरेसं नव्हतं. अशा स्थितीत बँकेतली पत कायम राहावी म्हणून ते बाहेरून जास्त व्याजानं पैसा आणून बँकेचे हप्ते भरत. राष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्यांसाठी लिक्विड ओरल औषधींची कामं करतानाच त्यांनी निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या GMP आणि WHO मानांकानुसार आपल्या उद्योगाची उभारणी केली. प्रत्येक पायरीवर शिकण्याची संधी मिलिंद यांनी कधीही सोडली नाही. त्यातूनच कोट्यावधींचा उद्योग उभा राहिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराली सावे यांच्या माध्यमातून त्यांचा समर्थ वारसदारही या क्षेत्रात उभा राहिला. स्वराली यांनी M.Pharm आणि MBAचं आपलं शिक्षण मुंबईमधून सुवर्ण पदकांसह पूर्ण केलं आहे. आपल्या पित्याचा हा उद्योग आणखी समर्थपणे पुढे नेताना त्यांनी एक नवी कंपनीही टेक ओव्हर केली आहे. जुन्या नव्यांचा समन्वय साधत त्यांनी घेतलेली आघाडी एनिकार फार्माला नव्या उंचीवर नेणार यात शंकाच नाही. नेक्स्ट जेन उद्योजक स्वराली मिलिंद सावे यांचं योगदान. बोईसरच्या औद्योगिक वसाहतीत एनिकार फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कार्यरत आहे. 1997च्या अखेरीस मिलिंद बळवंत सावे यांनी सुरू केलेल्या या कंपनीत 2011 पासून पुढच्या पिढीनं लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि हे लेखन करताना 2022 मध्ये या पिढीनं एक नवी कंपनी ताब्यात घेऊन आपल्या कंपनीच्या क्षमतेत अनेक पटींनी भर घातली. अभिमानाची बाब ही आहे की ही पुढची पिढी महिला उद्योजकाची आहे. मिलिंद यांची कन्या स्वराली यांनी औषध निर्माण शास्त्रातलं आपलं उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि अगदी शॉप फ्लोअरवरून कामाचा अनुभव घेत स्वतःच्या क्षमता सिद्ध करत त्यांनी स्वतंत्रपणे कंपनीचं संचालन सुरू केलं आहे. विवाहानंतरही आपल्या पतीसमवेत म्हणजे निमिष पाटील यांच्या समवेत त्या उद्योग विस्तारात मग्न आहेत. आपल्या मुलीच्या कार्यकर्तृत्वाचा मिलिंद सावे आणि संपूर्ण सावे परिवाराला अभिमानच आहे. बोईसरचा औद्योगिक परिसर प्रामुख्यानं बल्क ड्रग्सच्या बाबतीत नावाजलेला आहे. जगभरातील अनेक नामवंत कंपन्यांच्या विविध औषधींसाठी लागणारा गुणवत्तापूर्ण कच्चा माल म्हणजेच बल्क ड्रग्ज इथं तयार होतो. औषधी निर्माणाच्या उद्योगात वेगवेगळे पर्याय असतात. तुम्ही स्वतःचा ब्रँड निर्माण करून त्याचं मार्केट मिळवू शकता किंवा एखाद्या उद्योगाला त्यांच्या मागणीनुसार तुम्ही औषधी तयार करून देऊ शकता. आणि तिसरा प्रकार म्हणजे थर्ड पार्टी उत्पादन. संबंधित कंपनीनं फक्त मागणी नोंदवायची, त्याच्या संशोधन विकासापासून पॅकिंग पर्यंत सगळ्या गोष्टी उत्पादकानं सांभाळायच्या आणि विक्रीसाठी लागणाऱ्या पॅकिंगच्या स्वरूपातच औषधींचा पुरवठा करायचा. एनिकार फार्मा यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारात प्रामुख्यानं काम करते. 1997 मध्ये कंपनीचं कामकाज सुरू झालं तेव्हाची स्थिती अत्यंत अडचणीची होती. MIDC कडून मिळालेल्या एका प्लॉटवर एका लांब लचक हॉलमध्ये एका मशीनवर हे काम सुरू झालं होतं. तेव्हा 50 जणांना घेऊन हे काम सुरू झालं. आता एकाचे 4 प्लॉट, हॉल्सची आणि मशीन्सची संख्या वाढली, ऑटोमेशन आलं आणि एक नवी कंपनी अधिग्रहित करून उत्पादन क्षमता आणि रेंजही वाढली. आज शेकडो कामगार त्यांच्याकडे काम करतात. महत्वाचं म्हणजे सुरुवातीच्या काळी कामावर असलेल्या 50 जणांपैकी 30 जण अजूनही त्यांच्याकडे कार्यरत आहेत. उर्वरित मंडळी ही वयोमानाप्रमाणे निवृत्त झाली. एनिकार फार्मास्युटिकल्स नेमकं कोणतं उत्पादन बनवतं तर ही कंपनी प्रामुख्यानं नॉन स्टराईल ओरल लिक्विड डोजेस फॉर्म्स, ऑइंटमेंट्स आणि एक्सटर्नल प्रिपरेशन्स बनवते. स्वराली यांनी कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर काही काळानं म्हणजे 4 ऑगस्ट 2021 पासून
फार्केम नावाची एक कंपनी ताब्यात घेतली. ही कंपनी ॲल्युमिनियम मॅग्नेशियम नावाचं API बनवतं. ॲबॉट, फायझर, अल्केम आदी कंपन्यांना त्यांचा पुरवठा होतो. त्या कंपन्यांना हे रॉ मटेरियल लागतं, ते इथून पुरवलं जातं. याशिवाय एनिकारला सुद्धा हेच मुख्य रॉ मटेरियल म्हणून गरजेचं आहे. या कंपनीच्या ताब्यात येण्यामुळे एनिकारचं बॅकवर्ड इंटिग्रेशन पूर्णत्वास गेलं. आता रॉ मटेरियल ते फिनिश प्रॉडक्ट हे सारे जेमतेम 3 किलोमीटरच्या अंतरात ते तयार करतात. त्याचा फायदा त्यांच्या उत्पादन क्षमतेच्या वाढीत आणि अनेक बड्या कंपन्यांच्या ऑर्डर मिळण्यात झाला. स्वराली सांगतात, आम्ही प्रामुख्यानं लिक्विड फॉर्म मध्ये अँटासिड बनवतो. लिक्विड फॉर्म मध्ये टॉनिक, कफ सिरप या जशा कॅटेगरी असतात तशीच अँटासिड ही मेजर कॅटेगरी. त्याच्या फॉर्म्युलेशन वाईज आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत. आमची ही औषधी अत्यंत परिणामकारक आहेत, म्हणून आमचा या उत्पादनातला मार्केट शेअर खूप मोठा आहे. आम्ही यात भरपूर ऑर्डर्स घेतो. रॉ मटेरियलवरही आता आमचंच नियंत्रण आल्यानं आम्ही यात विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. एकदा व्यवसायात जम बसला आणि तुमचं नाव झालं की कामं आपोआप तुमच्याकडे येत जातात. एनिकार फार्माच्या बाबतीत तसंच झालं आणि क्रमाक्रमानं कंपनीचा विस्तार झाला. ते आपली उत्पादनं प्रामुख्यानं थर्ड पार्टी तत्वावर तयार करतात. स्थानिक बाजारपेठेसाठीही त्यांनी आयर्न टॉनिक विकसित केलं आहे. 2 लाख बॉटल्स पर शिफ्ट पर डे ही त्यांची क्षमता आहे. 450हून अधिक प्रकारच्या पॅकिंगमध्ये 150 प्रकारची विविध औषधं त्यांच्याकडे तयार होतात आणि बाजारपेठेत जातात. 6-7 कंपन्यांसाठी ते लोन लायसेन्सी प्रकारे म्हणजे एकमेव उत्पादक म्हणून सेवा देतात. सर्व मिळून सुमारे 300 जणांना रोजगार देणारी त्यांची कंपनी आज 34 कोटींची वार्षिक उलाढाल नोंदवते. अशा या कंपनीचा वारसा ज्यांच्या समर्थ हाती आलेला आहे, त्या स्वराली यांनी पुण्यातून B फार्मसी ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एका महाविद्यालयातून M फार्मसी आणि MBA अशा दोन्ही पदव्युत्तर पदव्या एकत्रित मिळवल्या. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केलं. हे शिक्षण संपल्यानंतर RPG लाईफ सायन्सेस मध्ये त्यांनी 6 महिने मार्केटिंग विषयातली इंटर्नशिप पूर्ण केली. 2017 पासून त्या कंपनीत कामासाठी नियमितपणे येऊ लागल्या. मालकाची मुलगी म्हणून थेट कॅबिन मध्ये न बसता त्यांनी प्रारंभी काही काळ थेट शॉप फ्लोअरवर काम केलं. त्यानंतर उत्पादन, व्यवस्थापन आणि गुणवत्ता या विषयातल्या एक विभागाचा अनुभव त्या घेत गेल्या. स्वराली सांगतात, वास्तविक मला परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा होती. JREची तयारीही मी केली होतीच, पण त्याहून चांगला अनुभव मला इथल्या इंटिग्रेटेड कोर्स आणि इंटर्नशिप मधून मिळाला. RPG लाईफ सायन्सेस मध्ये मी फील्डवर काम केलं, तेही डोंगरी आगरीपाडा या भागात. मला मॅन्युफॅक्चरिंग मध्येच पुढे जायचं होतं, पण त्याआधी फील्डवरचा अनुभव मला आवश्यक वाटला. त्याचा उपयोग मला नव्या फॉर्म्युलेशन मध्ये झाला. तळागाळातल्या माणसांचा विचार करायला हवा हे प्रत्येकजण सांगत असतो, पण मला या निमित्तानं खरोखरच तळागाळातली माणसं कशी राहतात, त्यांचं आयुष्य काय असतं याची वास्तविक जाणीव झाली. तो माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त भाग ठरला. अभ्यासक्रम संपवून मी कंपनीत कामाला प्रारंभ केला. इथे काम करणारा प्रत्येक जण माझ्यासाठी आमच्या कुटुंबाचा सदस्यच होता. ते सगळे माझ्यासाठी दादाताईच होते. आजही मी त्याच नावानं त्यांना हाक मारते. माझ्या मनातल्या शंका मी त्यांना विचारत असे, काही नव्या गोष्टी सुचवत असे. या सगळ्यांनीच लहानपणापासूनची माझी उत्सुकता पाहिलेली होती. त्यामुळे विरोध न करता लोकांनी मला सहकार्यच केलं. बाबांच्या मनातल्या अनेक गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत राहिले. माझ्या मनात अनेक नव्या कल्पना येत, त्या लगेच अंमलात याव्यात असंही मला वाटायचं. मी त्या कधी बाबांशी बोलत असे, कधी त्यांना त्या लगेच पटत, कधी ते थांबायला सांगत. मग मी आणखी 4 जणांशी त्यावर चर्चा करायचे आणि माझ्या लक्षात यायचं की माझ्याकडे फार्मसीचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं
तरी बाबांकडे आणि या सगळ्यांकडे अनुभव आहे आणि तो अधिक महत्वाचा आहे. आपल्या कंपनीला पुढे नेण्यासाठी तोही खूप महत्वाचा आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर अशा वेळी मी माझे प्रस्ताव दुरुस्त करायचे आणि नव्यानं तो मांडून त्याची अंमलबजावणी व्हायची. सारं काही समन्वयानंच चालायचं. त्यामुळे जनरेशन गॅप, कम्युनिकेशन गॅप अशा कुठल्याच गोष्टी मला आडव्या आल्या नाहीत. फार्केम विकत घेताना त्यांनी अनेक गोष्टींचा विचार केला. एक तर त्यांना आपल्या उद्योगाच्या विस्तारासाठी नवी जागा हवी होतीच. त्याशिवाय फार्केम मध्ये ज्या गोष्टींची निर्मिती आधीपासून होत होती तो त्यांच्या उद्योगासाठी लागणारा महत्वाचा कच्चा माल होता. ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय सावे परिवारानं घेतला आणि त्याची संपूर्ण जबाबदारी स्वराली यांनीच उचलली. तिथल्या प्रोडक्शन पासून मॅनपॉवर पर्यंत आणि मार्केटिंग पासून फायनान्स पर्यंत सगळ्याच गोष्टी त्या सांभाळतात. त्यात त्यांना सर्वात महत्वाची मदत होते ती त्यांचे पती निमिष पाटील यांची. निमिष यांच्याशी त्या 27 डिसेंबर 2020 रोजी विवाहबद्ध झाल्या. आपल्या पतीबद्दल अभिमानानं त्या सांगतात ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. बोस्टन इथं ते 8 वर्ष कार्यरत होते. पण 2018 मध्ये त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि त्यांनी फिटनेस कन्सल्टंट म्हणून नवा व्यवसायच सुरू केला. फार्केम मध्ये नव्या सिस्टीम्स बसवणं, तिथल्या शॉप फ्लोअरला आकार देणं, तिथली उत्पादनं 9 वरून 15 टनापर्यंत घेऊन जाणं यात त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. फार्केम मध्ये पुरुष कामगार मंडळी जास्त आहेत. परंपरेनं चालत आलेल्या कामांमध्ये त्या काही बदल आवर्जून करत आहेत. मनुष्यबळातले प्रॉब्लेम्स लक्षात घेत त्यांनी आता कंपनीत जास्तीत जास्त ऑटोमेशन आणायला प्रारंभ केला आहे. कार्यरत आहेत ती माणसं अजिबात कमी न करता त्यांना काम करण्यात सोय व्हावी आणि उत्पादन क्षमता वाढावी असा त्यांचा प्रयत्न असतो. याशिवाय काही नव्या स्वयंचलित मशीन्सद्वारे नवी उत्पादनं विकसित करण्यावर त्यांचा भर आहे. पाण्याचा वापर त्यांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर होतो. तो आता 70% रिसायकलवर आणण्यात त्यांना यश आलेलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीतून त्यांचं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरतं आहे. विशेषतः सांडपाण्याची विल्हेवाट लावताना त्यावर विशिष्ट प्रक्रिया करण्याचा त्यांचा आग्रह पर्यावरणीय मानके पूर्ण करणारा आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक म्हणून न्याय देणारा आहे. याशिवाय नवनवी अद्ययावत यंत्र, उत्तम गुणवत्ता असलेली टीम यांच्या आधारावर जागतिक बाजारपेठेत आपल्या उत्पादनांचा वेगळा ठसा उमटवण्याचा त्यांचा मानस आहे. आधीपासून असलेली एनिकारची टीम आणि नव्यानं आलेली फार्केमची टीम यांच्या एकत्रित अनुभवाचा लाभ आता कंपनीला होतो आहे. स्वराली सांगतात, प्रॉब्लेम्स येतच राहतात पण त्यामुळे मी पॅनिक होत नाही. कुठलाही प्रॉब्लेम सुटत असतोच. शांत राहण्यामुळे तो सुटण्यास मदतच होते. मला ज्या गोष्टी येत नाही त्या इतरांना विचारण्यासाठी मला संकोच वाटत नाही. मला नवे ट्रेंड माहिती आहे. त्यासाठी जी काही तयारी करायची ती या सर्वांच्या मदतीनं करायची आहे आणि याची जाणीव मला आहेच. मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाते आहे. औषधी निर्माण कंपनी सुरू करण्यासाठी FDA परवाना गरजेचा असतोच. पण कंपनी जसजशी मोठी होत जाते, विस्तारू लागते आणि जागतिक पातळीवर काम करण्याची गरज निर्माण होते तेव्हा GMP आणि WHO मानकानुसार उभारणी गरजेची असते. GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. कच्चा माल कंपनीत येण्यापासून तयार माल बाहेर पडण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर घेतली जाणारी काळजी, कामांच्या विविध विभागांसाठी निश्चित करून दिलेला भाग, माणसांच्या आणि सामग्रीच्या प्रवेशाचे वेगवेगळे प्रवेश, मानकानुसार एअर हँडलिंग युनिट, औषधींची शुद्धता राखण्यासाठी घेतलेली काळजी, तिथं जीवाणूंचा प्रादुर्भाव न होऊ देणे, अशा अनेक गोष्टी या मानकांमध्ये समाविष्ट असतात.
या दोन्ही गोष्टी अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे अंमलात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना परदेशातली बाजारपेठही खुली झाली. परदेशातल्या या विस्ताराचे स्वराली यांच्या बाबांचे म्हणजेच मिलिंद सावे यांचे अनुभव वेगळे आहेत. ते सांगतात, इथिकल मार्केटमध्ये आम्ही जम बसवण्याचा प्रयत्न केला. आमच्या ब्रँडनं परदेशी बाजारपेठेत माल जाईल आणि तिथं आमचे प्रतिनिधी मार्केट मिळवतील असा आमचा प्रयत्न होता. पण योग्य अशी माणसं आम्हाला मिळाली नाही. तिकडच्या सिस्टीम्स वेगळ्या आहेत, कागदपत्रांची गरजही वेगळी आहे. त्यातच चुकीचे सल्ले मिळाले आणि हा मार्ग आम्हाला चोखाळता आला नाही. या प्रयत्नात आम्हाला 2 मोठे आर्थिक फटके सहन करावे लागले. त्यामुळे आम्ही हा प्रयत्न तात्पुरता थांबवला. पण निर्यातीवर मेहनत चालूच होती. प्रारंभी मर्चंट एक्सपोर्टरच्या माध्यमातून आणि नंतर आम्ही आमच्याच पातळीवर निर्यातीला प्रारंभ केला. तिकडील कंपन्यांच्या गरजेनुसार आम्ही औषधी तयार करतो आणि त्यांची निर्यात करतो. नायजेरिया, सेरेलियॉन, लायबेरिया, माली, घाना, आयव्हरी कोस्ट हे आफ्रिकन देश आणि श्रीलंका हा आशियाई देश. या देशात आमची उत्पादनं जातात. आता इथिओपियाचं अप्रुव्हल मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या भक्कम पायावर स्वराली आपली पुढल्या मजल्यांची उभारणी करत आहेत. त्या सांगतात, माझ्या वडिलांनी हा उद्योग उभारून एक भक्कम पाया निर्माण केला आहे. हा उद्योग व्यक्ती केंद्रित न होता व्यवस्था केंद्रित व्हावा असा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून ही कंपनी दीर्घकाळ चालेल. माझ्या आजोबांची शिकवण बाबांनी प्रत्यक्षात आणली. आजोबा आणि बाबांचे संस्कार माझ्यावरही आहेत. माझ्या बाबांनी माणसं जपली, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. हे सगळे गुण पाठीशी घेऊन मी माझं योगदान देते आहे. नियत साफ ठेव आणि हात देतात हे वडिलांनी सांगितलेलं सूत्र लक्षात ठेवून मिलिंद यांनी आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला आकार दिला. हाच विचार स्वराली प्रत्यक्षात आणतात. उद्योगात काम करताना बरे वाईट अनुभव तर येत असतातच. आपल्याला आलेले कुठलेही कटू अनुभव विसरत फक्त चांगुलपणावर लक्ष केंद्रित करून वाटचाल सुरू ठेवायची, हा त्यांचा ध्यास आहे. ही कंपनी 100हून अधिक वर्ष चालावी अशी या दोन्ही पिढ्यांची इच्छा आहे. आपल्या बाबांनी आराम करावा. आजवरचं त्यांचं आयुष्य धावपळीचं गेलं. ते त्यांनी थोडं संथ करावं, आपली धावपळ कमी करावी अशी स्वराली यांची मनस्वी इच्छा आहे. पण मिलिंद यांना मात्र काम केल्याशिवाय स्वस्थ वाटत नाही. ते हळूहळू विश्रांती घ्यायला सुरुवात करतील अशी आशा स्वराली व्यक्त करतात. उद्योगाचा सर्वांगानं केलेला विचार, त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक योग्यतांचं प्रमाणीकरण, कायद्याचं पालन करत वाढवलेला व्यवहार या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्यांच्यात असलेला सर्वांप्रतीचा कृतज्ञ भाव मला सर्वात महत्वाचा वाटतो. ज्यांची मदत झाली त्या सर्वांची उतराई होण्यासाठी त्यांनी सदोदित प्रयत्न केले. बँकेत आणि समाजात चोख आर्थिक व्यवहारातून त्यांनी आपली पत सांभाळली. त्यातून त्यांची स्वतःची पायवाट आता राजमार्गात रूपांतरित झाली. सिडेक्स सारख्या ऑडिटमधून आपल्या उद्योगातलं मनुष्यबळ, पर्यावरण, कामगार कायदे या सर्व गोष्टींचं मानांकन केल्यानंतर कंपनीच्या जागतिक स्तरावरील वाढीला मोठी गती येईल असं त्यांचं नियोजन आहे. नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता. हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निःशुल्क उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे. बाई लाडका लाडका रवी मसाला लाडका, या गया सयानो देऊ भाजीला तडका.
कारभारने, अगं तू फक्त लक्ष्मी नाही, गृहलक्ष्मी आहेस. कशी आहे? अहो तुम्ही नथ केली, बांगड्या केल्या, पैंजण केलं, पण खरा दागिना तो मागेच ठेवला. खरा दागिना? हो, खरा दागिना. माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण मसाला. कारभारने, मग सरळ ऑल इन वन म्हण की. तुझी आवड ती माझी आवड. रवी मसाले यांचा A1 कांदा लसूण मसाला. भाजी कोणची बी असू द्या, मसाला फक्त एकच. रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण मसाला. टेस्टी मिसळ, बेस्ट उसळ, चटकदार भेंडी, चवदार वांगी, दाल तडक्याची मस्त मेजवानी. योच तुझा खरा दागिना. रवी मसाले यांचा प्रीमियम A1 कांदा लसूण